नमस्कार मित्रांनो, युनिकॉर्न ऑफ सत्या सनातन चॅनल वर तुमचं स्वागत आहे। भागवत पुराणानुसार बाणासूर नावाचा एक अत्यंत शक्तिशाली असुर होता। तो महान दैत्यराज बळीचा मुलगा आणि भक्त प्रल्हादाचा नातू होता। आपल्या पूर्वजांप्रमाणेच बाणासूरही अत्यंत पराक्रमी होता, पण त्याची एक वेगळी ओळख होती। तो भगवान महादेवांचा अतिशय निस्सीम भक्त होता। बाणासुराने अनेक वर्षे कठोर तपस्या केली। त्याच्या तपश्चर्येमुळे प्रसन्न होऊन भगवान शिव त्याच्या समोर प्रकट झाले आणि म्हणाले, बाणासुरा, तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे। माग, तुला कोणते वरदान हवे आहे? तेव्हा बाणासूर म्हणाला, देवा, मला अशी शक्ती द्या की संपूर्ण जगात माझ्यासारखा योद्धा कोणीही नसावा। भगवान शिवाने त्याला 1000 हातांचे वरदान दिले आणि त्याच्या राज्याचे रक्षण करण्याचे वचनही दिले। या वरदानामुळे बाणासुराची शक्ती अपार वाढली, परंतु हळूहळू त्या शक्तीमुळे त्याच्या मनात अहंकार निर्माण झाला। बाणासूर देवतांना आणि योद्ध्यांना आव्हान देऊ लागला। तो नेहमी म्हणायचा, माझ्या 1000 हातांशी लढण्याची ताकद कोणात आहे? बाणासुराची राजधानी होती शोणितपूर। त्या भव्य राजवाड्यात त्याची एक अतिशय सुंदर आणि कोमल हृदयाची मुलगी राहत होती। तिचे नाव होते उषा। एके रात्री उषाला स्वप्नात एक तेजस्वी आणि पराक्रमी राजकुमार दिसला। त्या स्वप्नातच उषा त्याच्या प्रेमात पडली। सकाळी उठल्यावरही ती त्याचाच विचार करत राहिली। उषाची जिवलग सखी चित्रलेखा ही अत्यंत बुद्धिमान आणि मायावी शक्ती असलेली होती। उषाने तिला आपले स्वप्न सांगितले। चित्रलेखाने अनेक राजकुमारांची चित्रे काढून उषाला दाखवली। अनेक चित्रे पाहिल्यानंतर उषाने एका चित्राकडे बोट दाखवून सांगितले, हा तोच राजकुमार आहे जो मला स्वप्नात दिसला होता। तो राजकुमार होता अनिरुद्ध, जो भगवान श्रीकृष्णाचा नातू आणि प्रद्युम्नाचा मुलगा होता। चित्रलेखाने आपल्या दिव्य मायावी शक्तीचा उपयोग करून द्वारकेतून अनिरुद्धला उचलून थेट उषाच्या महालात आणले। काळ पुढे सरकत गेला आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात राहू लागले। परंतु एके दिवशी बाणासुराला ही गोष्ट समजली। आपल्या राजवाड्यात एका अज्ञात युवकाला पाहून तो संतापाने पेटून उठला। त्याने अनिरुद्धला पकडून कैदेत टाकले। जेव्हा ही बातमी भगवान श्रीकृष्णांना कळली, तेव्हा ते खूप संतापले। आपल्या नातवाला सोडवण्यासाठी श्रीकृष्ण, बलराम आणि आपल्या विशाल सैन्यासह शोणितपूरवर चालून गेले। यानंतर सुरू झाले एक भयंकर युद्ध। बाणासुराच्या बाजूने असुरांची मोठी सेना होती। शिवाचा भक्त असल्यामुळे भगवान महादेव स्वतः बाणासुराच्या रक्षणासाठी युद्धात उतरले। आता युद्ध झाले भगवान श्रीकृष्ण आणि भगवान शिव यांच्या सैन्यांमध्ये। युद्ध इतके भीषण होते की पृथ्वी थरथर कापू लागली। आकाशात अस्त्रशस्त्रांची भीषण टक्कर होत होती। भगवान श्रीकृष्णाने सुदर्शन चक्र चालवले, तर भगवान शिवाने त्रिशूल आणि अनेक दिव्य अस्त्रे वापरली। शेवटी श्रीकृष्णाने आपल्या सुदर्शन चक्राने बाणासुराचे एक करून 1000 हात कापून टाकले। फक्त 2 हात शिल्लक राहिले। त्या क्षणी बाणासुराचा अहंकार पूर्णपणे तुटला। जेव्हा श्रीकृष्ण त्याला मारणार होते, तेव्हा भगवान शिवाने मध्यस्थी केली आणि श्रीकृष्णाला म्हणाले, हे कृष्ण, बाणासूर माझा भक्त आहे, कृपया त्याला क्षमा करा। भगवान शिवांच्या विनंतीचा आदर करून श्रीकृष्णाने बाणासुराला जीवदान दिले। यानंतर अनिरुद्ध आणि उषा यांचा विवाह मोठ्या आनंदाने झाला। बाणासुरालाही आपल्या अहंकाराची चूक समजली आणि त्याने धर्माचा मार्ग स्वीकारला। या कथेचा संदेश असा आहे की शक्ती कितीही मोठी असली तरी अहंकार माणसाचा नाश करतो, पण नम्रता आणि भक्ती माणसाला योग्य मार्गावर आणतात।